नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं लेब विथ शिवानी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज पुन्हा एकदा मी छोटंसं काहीतरी बनवणार आहे, म्हणजे मी नाही ॲक्च्युली भाई बनवणार आहे। तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया। भाई बनवणार आहे आज घरच्या घरी मॉकटेल। तर एवढे दिवसापासून म्हणजे खूप दिवस झाले प्लॅन चालू होता, ॲक्च्युली झालं नाही। मम्मी आज थोडीशी आजारी पडलेली, तर म्हटलं तिला कुठे थंड देणार। नेक्स्ट डे बनवायचं तर भाई नव्हता, भाई क्रिकेट खेळायला गेलेला। तर आम्ही विचार केला की सगळे असणार घरी तेव्हाच बनवूया। तर त्याच्यामुळे आज घरी सगळे, तर भाई बोलला की चला आज बनवूया आपण मॉकटेल म्हणून। तर आता वाजत रात्रीचे 10, तर आता आम्ही बनवायला घेतोय। तर चला तुम्हाला पण दाखवते, आपण बघूया भाई आज काय बनवतोय। तर इथे तुम्ही बघू शकता, आता भाईने घेतला लिंबूचा मर्टर करायला, म्हणजेच लिंबू कट करायला घेतलाय। आज भाई फुल मूडमध्ये मॉकटेल बनवायचा, एकदम मनावरच घेतलंय त्याने। खूप दिवसपासून हे लोक बोलतायत पियायचं पियायचं, आज त्याने एकदम मनावरतीच घेतलंय। आणि रात्रीचे वाजलेत 10:30, 10:30 वाजता यांनी बनवायला घेतलंय, जेवून झाल्याच्या नंतर डायजेस्ट होण्यासाठी मॉकटेल। तर इथे आपण घेतलेत लिंबूचे बारीक बारीक पीस करून, त्याला कट कट केलाय पूर्ण, आणि त्याचा रस भाईने अर्धा तर चॉपिंग पॅडवरतीच काढलाय। ठीक आहे, सवय नसते मुलांना जेवण बनवायची, तरी आमचा भाई खूप पदार्थ बनवतो हा। पण त्यानंतर आपण घेतलं एक टोप, त्यामध्ये टाकतोय भाई, हे टाकतोय ना, हां, हे लिंबू टाकले टोपामध्ये। हे बघा, हा घेतला आपण पुदिना, पुदिना, लिंबू आणि जलजिरा। आणि हा पुदिना आपल्याला असा बारीक 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 कट करून घ्यायचा आहे। एकदम बारीक बारीक करून घ्यायचा आहे। आणि तो कट केलेला पुदिना पण टाकलाय आपण टोपात, त्या लिंबूमध्ये मिक्स केला। आणि त्यानंतर भाईने घेतलाय जलजिरा, जलजिराचं पॅकेट कट करून ते लिंबू आणि पुदिना जे आपण कट करून घेतलं त्यामध्ये तो जलजिरा पण टाकायचा आहे। जलजिरा टाकल्याच्या नंतर जो लिंबू आणि पुदिना आपण आणि जलजिरा मिक्स केलाय त्याला कुटायचं आहे। भाई राग काढतोय त्याच्यावरती जोर जोरात कुटून। हा पण असाच राग काढला पाहिजे, कारण त्या पुदिन्याचा रस पूर्ण निघाला पाहिजे बाहेर, पुदिना आणि लिंबूचा रस, तेव्हा तो मॉकटेलमध्ये मिक्स होईल आणि मग टेस्ट मस्त लागेल। आणि आपण हा घेतलाय मॉकटेलसाठी स्प्राईट, सोडा आणि थम्सअप। नंतर आपण ते कुटून जे घेतलंय त्याच्यामध्ये आपण हे टाकतोय स्प्राईट। स्प्राईट थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, नाहीतर मग ते एकदमच गोड गोड होऊन जाईल। तर स्प्राईट आपण थोडंसंच टाकायचं आहे। त्यानंतर हे टाकतोय थम्सअप, मम्मीचं फेवरेट, थम्सअप लवर मम्मी। मम्मी आज आमची खुश असणार आहे, थम्सअप पियाला मॉकटेल पियाला भेटणार आहे तिला। तर थम्सअपची अख्खी बॉटल टाकली आपण, अर्धा लिटरची, आणि हा टाकतोय आपण सोडा, प्लेन सोडा। प्लेन सोडा पण पूर्ण बॉटल टाकायची, फक्त स्प्राईटची बॉटल आपल्याला थोडंसं अर्धी टाकायची, म्हणजे झालं आहे आपला मॉकटेल रेडी। आणि ते ऑलरेडी खूप थंड होतं म्हणून आम्ही त्यामध्ये आईस नाही टाकलं। जर तुम्हाला अजून थंड हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आईस पण टाकू शकता। तर झालं आपला मॉकटेल रेडी, आपण हा ग्लासात काढतो आणि आता देऊया सगळ्यांना। आणि आमचा मॉकटेलचा ग्लास कसा वाटला हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाईची स्माईल बघा किती खुश। आणि तो पहिला ग्लास मम्मीला दिल्यानंतर मम्मी बोलली की थोडा अजून चिल्ड हवं आहे, तर आम्ही मग नंतर एक त्याच्यामध्ये आईस ॲड केला, त्याच्यामध्ये आईस टाकला। हा बघा, त्याला परत मिक्स केला।
तर हा बघा इथे रेडी आहे आपला मॉकटेल. तर आता मी पण पिते मस्तपैकी. थंडगार तो बघून मला राहत नाही, बिकॉज थम्सअप कोल्ड्रिंक्स आवडीचं. आणि माझा स्ट्रॉ बघा किती क्यूट आहे. चला आता खूप वाजलेत, आता वेळ झाली झोपायची, तर आम्ही पण झोपतो आता. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.